आपल्या आवाजच्या या नवीन बातमीपत्रामध्ये मी अविनाश पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज दिवसभरातल्या घडामोडी आपण पाहणारच आहोत। मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार ती म्हणजे अतिशय एक्सक्लुझिव्ह अशी आमची बातमी आहे ती म्हणजे भीमाशंकर अभयारण्यामध्ये 10 शिकाऱ्यांना पकडण्यात वन खात्याला यश आले। हत्यारबंद असणाऱ्या या शिकाऱ्यांना वन खात्याने सापळा रचून कशा पद्धतीने पकडले हे आपण पाहणार आहोत। मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन। भीमाशंकर अभयारण्यात वन विभागाची कारवाई, शिकारीसाठी आलेल्या 10 शिकाऱ्यांना हत्यारांसह केलं जेरबंद। एका वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोनेच्या धडकेत 3 जण जागीच ठार। वाढत्या अपघातांमुळे पुणे नाशिक महामार्गामधल्या मृत्यूचा सापळा। बातमीपत्राची सुरुवात करतोय ती म्हणजे अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा की भीमाशंकर अभयारण्यामध्ये आजही शिकार सुरू आहे आणि या पद्धतीने आता हा शिकारीचा प्रकार आपल्या समोर आलेला आहे। भीमाशंकरचं हे अभयारण्य खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सुमारे 131 किलोमीटर परिसरामध्ये विखुरलेलं आहे। या अभयारण्यात अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या जाती आहेत आणि अनेक दिवसांपासून हे सशस्त्र जे असणारे शिकारी आहेत ते या भागामध्ये शिकार करत होते। वन खात्याने यांच्यावर नजर ठेवली आणि सापळा रचून या शिकाऱ्यांना काल या वन खात्याने जेरबंद केले। भीमाशंकरपासून सुमारे 35 किलोमीटरवर खेड तालुक्यात असणारे भोमाळी येळवली परिसरातील भीमाशंकर अभयारण्यात शिकारी शिकार करत असल्याची माहिती इथल्या स्थानिक नागरिकांनी वन खात्याला दिली। त्यानुसार वन विभागाचे वनरीक्षक बीडी खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हत्यारबंद शिकाऱ्यांना जीवाची बाजी लावून पकडले। एक नियत क्षेत्र आहे वेळोली म्हणून भोमाळी नियत क्षेत्र वेळोली गाव आहे। त्या गावामध्ये हे सदरचं क्षेत्र खेड तालुक्यामध्ये येते। सदरच्या गावामध्ये आम्हाला मिळालेल्या गुप्त इन्फॉर्मेशन बातमीनुसार की त्या ठिकाणी शिकारी येणार होते। यानुसार आम्ही आमच्या सगळ्या म्हणजे आमचं स्टाफला सतर्क केलं गेलं आणि या स्टाफमध्ये विशेषतः आमचे जे बीट ऑफिसर आहेत बीटी खरात हे आणि त्यांच्याबरोबर अजून वन कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पूर्णपणे रात्रभर त्यांना शोधून सकाळी शिकारीच्या उद्देशाने याच्यासहित आलेले म्हणजे हत्यारे सहित आलेले जे शिकारी होते एकूण 10 शिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता त्यानंतर पुढील कारवाई चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून या अभयारण्यात हे टोळकं शिकारीसाठी सर्रास फिरत होतं। मात्र हे शिकारी हत्यारबंद असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करणं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अवघड जात होतं। मात्र काल बीडी खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्यामुळे अशा पद्धतीने होणाऱ्या शिकारीला रोख बसण्यास मदत होणार आहे। आता पकडण्यात आलेल्या 10 शिकाऱ्यांकडून 2 बंदुका, गलोल, आपट्या बॉम्ब यासह काही शस्त्रही जप्त करण्यात आली। पकडण्यात आलेल्या आरोपींना खेड न्यायालयात हजर केले गेले। वन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शिकारी येत असताना शस्त्रबद्ध असतात आणि वन विभागा कोणत्या प्रकारचं शस्त्र नसतं तर यापुढे वन विभागाला शस्त्र द्यावे व त्यांची बाजू मजबूत करावी ही काळाची गरज आहे। त्यामुळे शिकारीवर मात होईल व वन विभाग शिकारी बंद होईल। बाळू गायकवाड, आपला आवाज, भीमाशंकर, पुणे। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार खेड न्यायालयाने या 10 शिकाऱ्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आपण या बातमीवर बारीक नजर ठेवून असणार आहोत। येत्या काळामध्ये देखील कशा पद्धतीने यावर कारवाई होणार आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अशा प्रकारे येत्या काळात देखील वन खात्याला या भीमाशंकर अभयारण्यामध्ये बारीक नजर ठेवावी लागणार आहे। त्यामुळेच अशा प्रकारच्या शिकारीवर रोख लावता येणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेडजवळच्या चिंबळी फाटा येथे एक भीषण अपघात घडला आहे। एका वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने दुचाकीला धडक दिली आहे ना याच्यामध्ये पती, पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झाले। खेड तालुक्यातील चाकणजवळील चिंबळी पाठा येथे अपघात घडला। या अपघातामध्ये दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झाले तर 4 वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात मंगळवार रात्री 10:30च्या सुमारास घडला। वंदना या देऊगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या तर सुरेश हे वेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर चालक होते। सुरेश हे आपल्या दुचाकीवरून पत्नी आणि मुलासह चाकण येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते। ते चाकण येथून घरी दुचाकीवरून परतत असताना चिंबळी फाटा येथे पाठीमागून भरधाव वेगात आले त्यांच्या दुचाकीला ही जोरात धडकली। त्या अपघातात हे 3 जण जागीच ठार झाले। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यती अनेक दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे बैलगाडा घाट तर ओस पडलेतच त्यासोबतच बैलगाडा प्रेमींना लाखो रुपयांचे बैल केवळ गोठ्यामध्ये ठेवून पोसावे लागत आहेत। त्यांनी या संदर्भात खासदार शिवराजराव पाटील यांचा पाठपुरावा केला। आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याही पाठीमागे हे बैलगाडा प्रेमी लागले की या बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात। मात्र त्यांना यात यश आले नाही। आता आमदार महेश लांडगे या संदर्भात पाठपुरावा करतायत। नुकतेच त्यांनी केंद्रीय सचिव बहुगुणा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली।
बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासंदर्भात पर्यावरण आणि वन मंत्रालय नवी दिल्ली येथे वन आणि पर्यावरण विभागाचे सचिव अनिल बहुगुणा, सहसचिव गौरीशंकर, उपसचिव महेंद्र यादव यांच्याशी चर्चा करताना आमदार महेशदादा लांडगे, अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे प्रतिनिधी निर्मल सिंग, संदीप बोदगे, नितीन आबा शेवाळे, रामकृष्ण टाकळकर, धनाजी शिंदे, विजय काळे हे उपस्थित होते. जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीबाबत मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार कामकाज चालू असून लवकरच मार्ग मोकळा होईल असे ते म्हणाले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील खिलार संशोधन प्रकल्पातील संशोधन अहवाल केंद्रीय सचिव बहुगुणा यांना सादर करण्यात आला. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडी. आज आपण इथेच थांबणार आहोत. जाता पाहूयात हेडलाईन. भीमाशंकर अभयारण्यात वन विभागाची कारवाई. शिकारीसाठी आलेल्या 10 शिकाऱ्यांना हत्यारांसह केलं जेरबंद. एका वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोनेटच्या धडकेत 3 जण जागीच ठार. वाढत्या अपघातांमुळे पुणे नाशिक महामार्गामधल्या मृत्यूचा सापळा. तर या होत्या सगळ्या दिवसभरातल्या घडामोडी आपण विस्ताराने जाणून घेतल्यात, थोडक्यात जाणून घेतल्यात. नवीन घडामोडींसह आपण उद्या भेटणार आहोत. मात्र आमच्या या आपला आवाजच्या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवायला विसरू नका. आम्ही सगळ्या सोशल साईट्सवर उपलब्ध आहोत. तिथे आपण आपल्या ह्या प्रतिक्रिया आम्हाला देऊ शकता. आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.